नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सीवूड्स येथे एक खास स्वच्छता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला। सफाई अपनाव बीमारी भगाव या अभियानाअंतर्गत झालेल्या या उपक्रमात 600हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता। ज्ञानदीप सेवा मंडळाच्या शाळेच्या सहकार्याने भरवण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात लेझीम, टाळ, मृदुंग व बँडच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला। हातात स्वच्छतेचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती देखील केली। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मीराबाई यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी दिंडीला अधिकच रंगत आणली। नेक्सस मॉलच्या पोडियमवर पारंपरिक रिंगण आणि बाल कीर्तनकार मनीष गजभर यांचे स्वच्छता कीर्तनही झाले। उपयुक्त संदेश आणि संस्कृतीचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला महापालिका अधिकारी व पालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला। नवी मुंबई सारख्या शहरात अशी संस्कारयुक्त व पर्यावरणभिमुख जाणीव रुजवणारी दिंडी म्हणजे एक नवा आदर्शच। आपल्या सर्वांना माहित आहे, उद्या आषाढी एकादशी पंढरपुरात साजरी होते आणि महाराष्ट्रातले सर्व वारकरी आणि सर्व विठ्ठलाचे भक्त हे पंढरपूरला जात आहेत। नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना पण पंढरीच्या वारीचं महत्त्व कळावं आणि फक्त धार्मिक भाव तर आपण जपतोयच, पण धार्मिक भावाबरोबर आपल्या आता महानगरपालिका म्हणलं तर आता सफाई अपनाव बीमारी भगाव म्हणजे स्वच्छता पाळा आणि आरोग्य टाळा याचा संदेश देऊन आम्ही आज स्वच्छतेची वारी, स्वच्छतेची दिंडी आज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता कशी राखायची आणि बाकीचं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं याचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत। या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर झालं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात जाऊन सांगेल आणि त्या पद्धतीने आपलं शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहेच, पण आणखीन त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शहर स्वच्छ असण्याबरोबर शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे। त्यासाठी स्वच्छता महत्वाची हे आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोय, पालकांच्या मनात बिंबवतोय आणि या दृष्टीने सर्वांनी या सफाई अपनाव बीमारी भगाव आणि महापालिकेचे जे काही आमचे संदेश आहेत, मग ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, तो वेगवेगळा करायचा आणि प्लास्टिकचा प्रतिबंध करायचा। त्यासाठी जर सर्व शहरवासियांनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच नवी मुंबई शहर फक्त देशातील नाही तर आपल्या जगातील एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल आणि त्यासाठी आम्ही हे स्वच्छता दिंडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे। याच्या माध्यमातून मला नक्की विश्वास वाटतो की या मुलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत आणि पालकापर्यंत हा संदेश जाईल आणि आपलं शहर खरोखरच स्वच्छ होईल। सफाई अपनाव बीमारी भगाव।